मित्रो नमस्कार, मी पुरुषोत्तम आवारे पाटील आणि तुम्ही बघताय रोकठोक। हे चॅनल सबस्क्राईब करा आणि नंतर पुढे जा अशी विनंती सुरुवातीलाच मी तुम्हाला करणार आहे। मित्रो, वेगाने भारतीय माणूस जो आहे तो जुन्या पद्धतीकडे वळायला लागलेला आहे आणि प्रामुख्याने आरोग्याच्या क्षेत्रामध्ये खानपानाच्या क्षेत्रामध्ये माणूस अधिक जुन्या आपल्या ज्या पद्धती होत्या भारतीय संस्कृतीतल्या त्याच्याकडे वळायला लागलेला आहे आणि त्याचा या सगळ्या मानसिकतेचा उत्तम फायदा घेणाऱ्या काही कंपन्या सुद्धा पुढे आलेल्या आहेत। प्रामुख्याने मी गोष्ट करतो पतंजलीची आणि रामदेव बाबाची, आचार्य बाळकृष्णजींची। या सगळ्या माणसांनी भारतीय मानसिकता ओळखून एक पतंजली संस्था उभी केली, कारखाना उभा केला आणि आता ते 10,000 कोटीच्या वर वार्षिक उलाढाल असणारी एक संस्था निर्माण केली। म्हणजे औषधी असतील, सौंदर्य प्रसाधनं असतील, आटापासून तर पापडापर्यंत एक मोठी इंडस्ट्री यांनी उभी केली आहे। आणि मी सुरुवातीपासूनच सांगत आलो की रामदेव बाबांचे जे दावे आहेत ते दावे अतिरंजित आहेत। ते दावे प्रत्यक्षात क्षमतेपेक्षा मोठे दावे करण्यात रामदेव बाबांचं संबंध जाहिराती आपल्याला दिसतात। सुरुवाती अनेक जे रोग आहेत त्यांची जे आयुर्वेदिक ते औषधं निर्माण करतात, त्या आयुर्वेदिक औषधांनी असाध्य रोग बरे होतात, कॅन्सरसारखे रोग बरे होतात, अशा पद्धतीचे एड्ससारखे रोग बरे होतात, असे दावे ते करत आहेत। त्या दावे ते हास्यास्पद आहेत आणि याला पुष्टी दिली आहे ते सर्वोच्च न्यायालयानं। नुकतंच सर्वोच्च न्यायालयानं रामदेव बाबांच्या पतंजली या प्रॉडक्टला त्यांनी इशाराच दिला की तुम्ही जर हे अतिरंजित दावे टाळले नाही तर प्रत्येक जाहिरातीवर 1 कोटी रुपये दंड आम्ही लावू। म्हणजे ज्यांना असं वाटते की योग गुरु जे आहेत, त्यांच्यातला योग हा वेगळा भाग आहे, परंतु योगाला लोकांचा मिळणारा पाठिंबा आणि जुन्या सगळ्या संस्कृतीकडे वळण्याचा लोकांचा ओघ हे पाहता त्याचं सुंदर मार्केटिंग, त्याचं एक तंत्र, त्याचं एक मोठं विस्तीर्ण असं आकाश व्यवसायाच्या रूपाने रामदेव बाबांनी निर्माण केलं आणि त्याचा गैरफायदा जर ते घेत असतील आणि त्याची पुष्टी जर सर्वोच्च न्यायालयाने केली असेल तर ही बाब गंभीर आहे। अनेक लोक अजून असे आहेत की जे पतंजली योग परिवारात काम करतात, ते सामान्य असतात, त्यांना रामदेव बाबाच्या विरोधात काही बोललं तर राग येतो, तुम्ही असे कसे रामदेव बाबाच्या विरोधात बोलता। त्यांना हे माहीत नसतं की सर्वोच्च न्यायालयानं काय फटकार दिलेला आहे। असं अनेकदा झालं की अनेकदा पतंजलीच्या औषधांमध्ये काय कुठली भेसळ सापडली त्याच्याही सगळ्या बातम्या आल्या आहेत, मीडियाला आल्या आहेत, वर्तमानपत्रात, देशभरातल्या वर्तमानपत्रात पानभर जाहिराती देऊन रामदेव बाबांना आणि पतंजली संस्थेला त्याचे खुलासे करावे लागले। याचा अर्थ असा आहे की काहीतरी जिथे धूर निघतो तिथे काहीतरी जळत असतं। त्याच्यामुळे ह्या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत। रामदेव बाबा जे अतिरंजित दावे करतात ते दावे काही खरे नाही आहेत। ठीक आहे, आपलं एखादं उत्पादन तुम्हाला विकायचंच आहे तर लोकांना मूर्ख समजू नका। लोकांना तुम्ही हे सांगा की इतर रासायनिक पदार्थांच्या रेलचेल असणारे जे उत्पादन आहेत त्या उत्पादनाच्या तुलनेत माझी उत्पादनं अशी आहेत, परंतु 100% रसायनमुक्त रामदेव बाबाची सुद्धा उत्पादनं असू शकत नाहीत, अगदी सौंदर्य प्रसाधनांपासून तर औषधांपर्यंत। हे गमक ज्यांना माहीत आहे ते मेडिकलच्या क्षेत्रातले लोक, सौंदर्य प्रसाधनाच्या क्षेत्रात काम करणारे लोक हे सांगत असतात, परंतु याही क्षेत्रामध्ये भक्त असे निर्माण होतात की ते रामदेव बाबांच्या आणि पतंजलीच्या विरोधात काहीही ऐकून घ्यायला तयार नसतात। आता सुप्रीम कोर्टानं जेव्हा त्यांना फटकार मारली आणि अतिरंजित दावे केलेल्या जाहिराती जर तुम्ही मागे घेतल्या आणि किंवा त्यातले असे कपोलकल्पित दावे जर कमी केले नाहीत तर तुम्हाला प्रत्येक जाहिराती मागे 1 कोटी रुपयाचा आम्ही दंड लावू, असं जेव्हा सुप्रीम कोर्टाने फटकारलं तेव्हा रामदेव बाबाला पुन्हा काहीतरी नव्यानं दाखल करावा लागला। हे अशा पद्धतीचं वातावरण आहे। त्याच्यामुळे आयुर्वेदाच्या नावाखाली, जुन्या संस्कृतीच्या नावाखाली सर्वसामान्य लोकांचा, भारतीय लोकांचा अशा पद्धतीने कुणी जर गैरवापर करत असेल तर त्यालासुद्धा आपण विरोध केला पाहिजे। आपला माणूस का असेना, आपल्याच माणसांनी आपल्या समूहाला लुटलं पाहिजे, ही जर तुमची मानसिकता असेल तर ही चूक आहे। लुटणारा माणूस आपला असो की गैर असो, या सगळ्या प्रकाराला आपण विरोध केला पाहिजे। मला वाटते रामदेव बाबाच्या सुद्धा अतिरंजित दाव्यांवर आपण तेवढ्याच पद्धतीनं बोललं पाहिजे, व्यक्त झालं पाहिजे, तरच ही मानसिकतेला कदाचित होऊ शकते की एखाद्या औषधाच्या प्लॅन्टमध्ये रामदेव बाबाची इच्छा नसतानासुद्धा कुणी काहीतरी भेसळ केली असेल। अनेकदा या जाहिरातींचे मसुदे बनवताना काही अतिरंजित दावे जे मुळात रामदेव बाबांनाही माहीत नसतील, त्यांच्या वेगळ्या काहीतरी डिपार्टमेंटने केले असतील, हेही असू शकतं। या पद्धतीचं आपण मान्य करूया आणि पुढे जाऊया। पण महत्त्वाचं हे आहे की अतिरंजित दावे रामदेव बाबासुद्धा करू शकतात आणि सुप्रीम कोर्ट नावाची मोठी बलाढ्य यंत्रणा त्यांनासुद्धा फटकार देऊ शकते। मित्रो, हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चित शेअर करा, या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।